नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोंढ्याचा चार्ट कशा पद्धतीने तयार करायचा आहे हे शिकणार आहोत। मोंढ्याचा जो चार्ट आहे 28 ते 50 छातीपर्यंतचा आपण इथे मोंढ्याचा चार्ट तयार करणार आहोत। ही एक वेगळी मेथड आहे मैत्रिणींनो। चार्ट तयार करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते। मागचे काही व्हिडिओ आपण बघितले आहेत, तिथे आपण मोंढ्याचं मेजरमेंट वेगळ्या पद्धतीने घेतलेलं होतं। मोंढ्याचं माप जे आहे ते वेगळ्या पद्धतीने घेऊन मग मोंढ्याला आपण आकार दिलेला होता। आणि आता जे काही मी तुम्हाला शिकवणार आहे, ही जी पद्धत आहे ही वेगळी पद्धत असणार आहे। ती आणि ही पद्धत मिक्स करायची नाही, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन वाढणार आहे। तुम्हाला कोणती तरी एकच पद्धत जी आहे ती ठेवायची आहे, ठीक आहे। एक तर ती ठेवा, ती जर तुम्हाला परफेक्ट वाटत असेल तर ती तर एकदम सोपी आहे मैत्रिणींनो, एकदम छान ट्रिक आहे ती। नाहीतर ही एक ठेवा, ठीक आहे। आता मोंढ्याचं जे माप आहे ते कशा पद्धतीने काढायचं आहे आपल्याला, तर बघा 28 छाती असेल आपली। सगळ्यात अगोदर तर आपण इथे छातीचं माप लिहून घेणार आहोत, छाती। त्यानंतर आपल्याला करायचं आहे मोंढ्याचे गणित। त्यानंतर आपला येणार आहे तयार मोंढा, ठीक आहे। आता बघा इथे मी हे 3 गोष्टी अशा लिहून घेतलेल्या आहेत आणि इथे मी अशी मार्किंग पण करून घेणार, लाईन पण आखून घेणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या मापासाठी कोणती पद्धत आहे। फक्त 5 मिनिटात होणारी पद्धत आहे मैत्रिणींनो ही। फक्त 5 मिनिटामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करू शकताय। कारण की बघा आता जे आहे सध्या आपल्याकडे कॅल्क्युलेटर असतात, मोबाईल असतात, मोबाईलवरती पण आपण गणित करू शकतोय, ठीक आहे। असं काही नाही की याला खूप मोठं शिकलेलंच पाहिजे असं। आता बघा 28 छातीचं माझं माप आहे, ठीक आहे। तर 28 ला मला भागायचं आहे 8 ने। माझं उत्तर किती येणार आहे, 3.5 इंच, ठीक आहे। 3.5, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे। 1 इंच प्लस करून माझं जे उत्तर आहे ते येतंय 4.5। म्हणजे 28च्या मापासाठी माझा जो मोंढा राहणार आहे तो असणार आहे 4.5 इंच। मी तुम्हाला सुरुवातीचे काही माप सांगणार आहे मैत्रिणींनो, त्यानुसार तुम्हाला बाकीचे पुढचे चार्ट जे आहे ते तयार करायचे आहे। यानंतर येणार आहे आपलं 30चं माप। आता 30चं मापाला आपण सेम तसंच करायचं, 30/8 करायचे आहे। 30/8 केल्यानंतर इथे उत्तर येतंय आपलं 4.25 इंच। त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे, मग आपलं उत्तर येणार आहे 4.25। म्हणजे 30 इंच जर छाती असेल तर तुम्हाला मोंढा कितीचा घ्यायचा आहे, 4.25 इंचाचा, ठीक आहे। यानंतर पुढचं माप घेऊया। पुढचं जे माप आहे ते असणार आहे आपलं 32 इंच। सेम असंच करायचं आहे। 32 ला पण 8 नेच भागायचं आहे। प्रत्येक मापाला आपल्याला 8 ने भागायचं आहे, म्हणजे प्रत्येक मापाचा आपल्याला 8वा भाग करायचा आहे, ठीक आहे। ते बघा 32 ला जर मी 8 ने भागलं तर त्याचे जे उत्तर येते ते 4 इंच येणार आहे। त्याच्यामध्ये 1 इंच मी प्लस करणार आहे, म्हणजे 32 इंचासाठी माझा जो मोंढा असणार आहे तो 5 इंच असणार आहे। सेम असंच पुढच्या मापांना आपण करायचं आहे। सेम हीच ट्रिक वापरून सर्व माप आपल्याला करून घ्यायचे आहे। बघा आता ही 34 आहे, 34 ला पण सेम तसंच करायचं आहे। 34/8 बरोबर करायचे आहे 4.25। त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचे, उत्तर येतंय आपलं 5.25। प्रत्येक मापाला तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे। हे बघा, ही अशा पद्धतीने ही प्रत्येक मापासाठी तुमची ही जी ट्रिक आहे ती असणार आहे। तर बघा प्रत्येक मापानुसार मी इथे करून घेतलेलं आहे हे गणित। प्रत्येकाला तुम्हाला फक्त 8 नेच भाग द्यायचा आहे, प्रत्येक मापाला, ठीक आहे। समसंख्येत आपलं माप घ्यायचं आहे। जे काही तुम्ही तुमचं माप घेणार आहात, तुमच्या कस्टमरचं माप घेणार आहात, ते आपल्या समसंख्येत असलं पाहिजे। बघा माझं कसं आहे 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48 आणि 50
अशा पद्धतीने तुम्हाला समसंख्येत माप घेऊन आणि मग ही ट्रिक वापरायची आहे. 28/8 केले, त्याचं उत्तर आलं, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला. जे काही तुमचं माप असेल त्याला तुम्हाला 8 भाग द्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. जे काही उत्तर येणार आहे तो तुमचा मोंढा असणार आहे. ठीक आहे, समजलं असेल आता तुम्हाला की मोंढ्याचा चार्ट आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे. मैत्रिणींनो, हा चार्ट जर तुम्ही वापरला ना तर तुमचं जे ब्लाऊज आहे ते कधी बिघडणार नाहीये, कधी तुमचा मोंढा पण कमी पडणार नाहीये. ठीक आहे, खूप साऱ्या महिलांची रिक्वेस्ट होती की मोंढ्याचा चार्ट दाखवा आम्हाला, ते म्हणून मी तुम्हाला आज हा जो चार्ट आहे तो दाखवलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीचे तुम्हाला मोंढ्या घ्यायचा आहे. ठीक आहे, चॅनलवर जर नवीन असाल मैत्रिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर त्याला लाईक करायला पण विसरू नका. आणि पुढे अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत त्याची कमेंट मला नक्की करा. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तोपर्यंत बाय बाय.